बिहारमधल्या राजकीय भूकंपानं खरं तर देशाच्या राजकारणालाही वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळतंय। पुढच्याच महिन्यात मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये जदयूचा म्हणजेच नितीश कुमार यांच्या पक्षाचा समावेश होणार असल्याची दाट शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, जेडीयूचा समावेश होऊ शकतो का केंद्रीय मंत्रिमंडळात? ज्ञानदा, खरं तर मनोहर पर्रीकर गोव्यामध्ये गेल्यानंतर केंद्रामध्ये संरक्षण मंत्रीपद आणि अनिल माधव दवे यांच्या निधनानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रीपद जे आहे ही दोन महत्त्वाची मंत्रिपदं रिक्त आहेत। त्यांचा अतिरिक्त कार्यभार इतर मंत्र्यांच्याकडे सोपवलेला आहे। पण एकूणच संसदेचं जे आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्याच्यानंतर मंत्रिमंडळामध्ये मोठा फेरबदल होऊ शकतो याची चर्चा आधीपासूनच होती आणि काल ज्या महत्त्वाच्या दोन घडामोडी घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती मंत्रिमंडळामध्ये नेमकं कोण येणार याची उत्सुकता आहे। पहिली घटना म्हणजे जेडीयू सारखा पक्ष 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा एनडीएच्या गोटात आलेला आहे आणि जी माहिती आपल्याला कळते त्याच्यानुसार नितीश कुमार यांच्या पक्षाचे किमान 2 मंत्री जे आहेत ते केंद्रामध्ये मंत्री होऊ शकतात। एकाला केंद्रीय मंत्रिपद आणि एकाला केंद्रीय राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं। दुसरीकडे अमित शहा जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते गुजरातमधून राज्यसभेवरती येत आहेत। इतके दिवस अमित शहा हे आपण केवळ संघटनेमध्ये काम करण्यात आपल्याला रस आहे अशा पद्धतीची वक्तव्य करत होते, मात्र अचानक त्यांना राज्यसभेवरती यायची गरज काय पडली अशी चर्चा दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे। कारण कदाचित जर त्यांना मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं असेल तर राज्यसभा हा त्यांच्यासाठी एक मार्ग असू शकतो तातडीनं खासदार बनण्याचा आणि म्हणूनच त्यांचा समावेश केला गेला असावा। जेडीयू संदर्भातली जी माहिती किंवा घडामोड हाती येते त्याचा परिणाम किंवा त्याचे धागे जे आहेत ते महाराष्ट्राशी जोडलेले आहेत। कारण आपल्याला माहिती आहे की शिवसेना हा एनडीएमधला सगळ्यात जुना मित्रपक्ष आहे। शिवसेनेचे खासदारांची संख्या जर बघितली तर 18 लोकसभेमध्ये आणि 3 राज्यसभेत असे एकूण 21 खासदार आहेत। नितीश कुमार यांच्या खासदारांची संख्या शिवसेनेपेक्षा देखील कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर शिवसेनेपेक्षा एखादं मंत्रिपद जरी जास्त दिलं तर शिवसेनेसाठी ते अवमानकारक असू शकतं। कारण जेडीयूला 2 मंत्रिपदं मिळणं आणि शिवसेनेच्या वाट्याला मात्र 1 ही परिस्थिती किंवा ही जी रचना आहे ते शिवसेना कदापि सहन करणार नाही। जर आपण एकूण एनडीएचा इतिहास बघितला तर शिवसेना हा सगळ्यात जुना म्हणजे 80च्या दशकापासून भाजपचा मित्र राहिलेला आहे आणि खासदारांची संख्या जरी बघितली तरी सुद्धा ती जेडीयूच्या खासदारांच्या पेक्षा जास्त आहे आणि त्याच्यामुळं जर का असं झालं की जेडीयूला 2 मंत्रिपदं मिळाली तर ती शिवसेनेसाठी नक्कीच कुठेतरी अपमानजनक बाब असू शकते आणि त्या अनुषंगाने मग शिवसेनेचा देखील काही मान राखला जाणार का आणि शिवसेनेला देखील एखादं मंत्रिपद जास्तीचं जे खरं तर अनेक काळापासून त्यांच्यासाठी प्रतीक्षित आहे तर ते मंत्रिपद शिवसेनेला जेडीयूच्या निमित्तानं मिळणार का याची देखील चर्चा किंवा याची देखील उत्सुकता नक्कीच असेल। निश्चितपणे बिहारच्या निमित्तानं आपल्या राज्यातलं आणि त्याचबरोबर देशभरातलं राजकीय वातावरण समीकरणं गणितं नेमकी कशी बदलतात याकडे येणाऱ्या काही दिवसात सर्वांचंच लक्ष असेल। प्रशांत, ताजे अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।